श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप खूप आनंदाचा, भरभराटीचा, सुखाचा आणि आध्यात्मिक जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करतो. आणि आज या नवीन व्हिडिओला एक सुरुवात करत आहे. येत्या 12 ऑगस्टला म्हणजे बुधवारी आलेली आहे आषाढ अमावस्या. या अमावस्येला दीप अमावस्या, दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते. या आषाढ अमावस्येचा प्रारंभ 11 ऑगस्टला रात्री 1:53 होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती 12 ऑगस्टला रात्री 11:06 होणार आहे. उदय तिथीनुसार ही आषाढ अमावस्या 12 ऑगस्टला म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचे एक वेगळे महत्त्व असते. आषाढ अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना प्रज्वलित करून त्या दिव्यांची पूजा केली जाते. दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. ज्या प्रकारे दिव्यांचा लख प्रकाश पडतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी दीप अमावस्या ही आपण साजरी करत असतो. आषाढ महिन्यात येणारी आषाढ अमावस्या ही सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते. या आषाढ अमावस्येच्या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होत असते. या आषाढ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि आपल्या पितरांची सेवा केली जाते. यंदा या आषाढ अमावस्येवरती सूर्यग्रहणाचे सावट आहे. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे आपल्या देशात कोणतेही धार्मिक नियम, वेद किंवा सूतक काळ पाळण्याची गरज नाही. आणि म्हणून आपण दीप अमावस्या जी आहे तर ती साजरी करायची आहे. जशी आपण पूजा करत असतो आपल्या परंपरेनुसार तशी तुम्हाला दिव्यांची आरास मांडून योग्य सजावट करून अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे. आता या दिवशी सुद्धा गटारी म्हणजे गतहारी अमावस्या सुद्धा या दिवशी आलेली असते. याला गटारी अमावस्या म्हणजेच गतहारी अमावस्या सुद्धा म्हटलं जातं. आता गटारी अमावस्या गटारी का म्हणतात यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती. कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे त्याचं खरं कारण तुम्हाला कळेल. आता या आषाढ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे. कारण आषाढ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासूनच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होते. म्हणूनच आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी या दिवशी स्नानाचं विशेष महत्त्व आहे. या आषाढ अमावस्येला पवित्र नदीत किंवा तीर्थक्षेत्री केलेले स्नान अत्यंत खूप पुण्यदायी मानले जाते. या स्नानामुळे शारीरिक व मानसिक शुद्धी होते. तसेच प्रखर पित्तदोष हा दूर होतो आणि नकारात्मक ऊर्जाही नष्ट होऊन आपले मन, शरीर हे निर्मळ होते. परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरीच आपल्याला या आषाढ अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील. शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालते येतील. 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होईल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. भावकी तुम्हाला त्रास देण्याचं कमी होईल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, कोणत्या वेळेस स्नान करायचं आहे याबद्दलची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मी पुढे काही सेकंदामध्ये, मिनिटामध्ये माहिती देईल. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे एकही पॉईंट तुमचा मिस होणार नाही. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे
तर हा उपाय आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बुधवारी 12 ऑगस्ट रोजी करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालेल किंवा सकाळी तुमच्या वेळेनुसार केलं तरी चालेल. सर्व देवी देवतांचं स्नान करत असतात ब्रह्ममुहूर्तावरती, म्हणून या वेळेला सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणून तुम्ही आषाढ अमावस्येच्या दिवशी पहाटे 4:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत हे स्नान करण्याची जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर या ब्रह्ममुहूर्तावरती नाही शक्य झालं तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तेव्हा या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण बघा, काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते, वेळेचेही महत्त्व जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणामकारक करत असतात. आषाढ अमावस्या म्हटलं की या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला या दिवशी आंघोळ करायची आहे. कारण हे जे स्नान आहे तर हे स्नान सर्वांसाठी खूप श्रेष्ठ आणि महत्त्वाचं मानलं जातं. आता बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतच असं नाही, आणि म्हणूनच आपल्याला कष्टाला, आपल्या मेहनतीला भरभरून यश मिळावं, आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, यासाठी हा जो उपाय आहे तर हा आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनामध्ये भरभरून असं यश संपत्ती मिळावी, पैसा मिळावा, सुख समृद्धी मिळावी, अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते. माता लक्ष्मीची, भगवान कुबेरांची कृपादृष्टी ही सदैव आपल्यावरती राहावी, आपल्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं, यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण फक्त कष्ट करतो, मेहनत करतो असतो, पण त्या कष्टाचं, त्या मेहनतीचं आपल्याला कुठलंही फळ जे आहे तर ते मिळत नाही. किंवा कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही, काही ना काही कारणाने तो पुन्हा आपल्याकडून निघून जातो. जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला सतत पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात. पैसा आला तरी तो काही ना काही कारणामुळे निघून जातो, किंवा पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते सुद्धा बंद होत असतात. आणि म्हणून हे स्नान केल्याने आपल्या कुंडलीतील प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होऊन आपल्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. तसेच जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, भावकी असेल, शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रू हा तुमच्या समोर आहे, शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे, जर एखादा शत्रू, एखादी व्यक्ती समोरून तुमच्याशी येऊन भांडण करत आहे, तुमच्याशी वाद घालत आहे, किंवा गुपित शत्रू आहे जो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे, तर अशा शत्रूंमुळे तर तुमच्या जीवनात, तुमच्या घरात काही ना काही अडचणी येत असतील, शत्रूमुळे सतत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल, किंवा शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. तसेच आपल्याला जर कोणाची नजर बाधा झालेली असेल, कोणी आपल्याला वाईट नजर लावलेली असेल, किंवा काही नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असेल, किंवा आपण बाहेर गेल्यावर एखाद्या व्यक्तीची वाईट नजर आपल्यावरती पडलेली असेल, आणि अशा व्यक्तीची वाईट नजर जर आपल्याला लागलेली असेल तर हे स्नान केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा किंवा नजर बाधा जी आहे तर ती दूर होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर प्रथम एका वाटीमध्ये तुम्हाला मीठ घ्यायचं आहे. काचेची वाटी असेल तर अतिशय उत्तम आहे, नसेल तर स्टीलची वाटी घेतली तरी चालेल. त्या वाटीमध्ये तुम्हाला 1 मूठभर खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर साधं मीठ घ्यायचं आहे. जे बारीक मीठ असतं ते यानंतर ही मीठ
मिठाची वाटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यावरून ते खालीपर्यंत 3 वेळा उतरवून घ्यायची आहे. यानंतर ही मिठाची वाटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या अंघोळीच्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायची आहे. आणि घरातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा अंघोळीसाठी जाईल तेव्हा त्या व्यक्तीला त्या वाटीतील 1 चिमूटभर मीठ आपल्या स्वतःच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये बादलीमध्ये बकेटमध्ये टाकायला सांगायचं आहे. जेव्हा तुम्ही असे मीठ आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकता तेव्हा बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पंचगव्य किंवा गोमूत्र. 2 पैकी तुमच्याकडे जे आहे ते सुद्धा थोडंसं अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आपल्या शरीराची पवित्रता वाढवण्यासाठी आणि दोष निवारण्यासाठी आपल्याला थोडंसं गोमूत्र किंवा पंचगव्य टाकायचं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे तर ते म्हणजे गंगाजल. आता आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल जे आहे तर ते अवश्य टाकायचं आहे. या दिवशी गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने पवित्र तीर्थ स्नानाचे पुण्य जे आहे तर ते मिळत असते. जर तुमच्याकडे एखाद्या गंगेचं पाणी असेल तर एखाद्या पवित्र नदीचे पाणी असेल तर ते पाणी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. नसेल तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे पूजा ज्या साहित्य मिळते तिथे फक्त 15 रुपयांना गंगाजलची बॉटल मिळत असते, तर तिथून ती बॉटल घेऊन या आणि 1 चमचाभर गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून द्या. यानंतर जी पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुरटीचा खडा. अगदी छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे. तुरटी जी आहे ना ती आपलं शरीर शुद्ध करते आणि म्हणूनच तुरटी थोडीशी बारीक करायची आहे किंवा तुरटीचा एक छोटासा खडा जो आहे तर तो आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. तसेच चिमूटभर काळे तीळ हे सुद्धा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आता काळे तीळ का टाकायचे आहेत? कारण पितृदोष जर आपल्याला लागलेला असेल, पितृदोषाचा त्रास जर आपल्याला होत असेल तर काळे तीळ टाकून स्नान केल्याने प्रखर पितृदोष जो आहे ना तर तो दूर होतो. कारण काळे तीळ हे पितरांना अत्यंत प्रिय आहेत. आणि यासोबतच जर तुमच्याकडे घरामध्ये चंदन असेल तर थोडंसं चंदनसुद्धा टाकायचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी जर आपण थोडंसं चंदन अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर मन शांत प्रसन्न होतं आणि आपलं मन एकदम ताजंतवानं समाधानी वाटतं. आपल्याला थोडंसं चंदन असेल तर ते टाकायचं आहे. चंदन टाकल्यामुळे माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होते. भगवान कुबेरांचा कृपाशीर्वाद हा देखील सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो. आता या सर्व वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. जास्त नाही, अगदी थोड्या थोड्या टाकायच्या आहेत. यानंतर या पाण्याने स्नान करायचं आहे. स्नान करत असताना हर हर गंगे किंवा ओम पितृदेवताय नमः किंवा ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. आता हे स्नान झाल्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आणि यानंतर हे जे पाणी आहे तर ते हे तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून अर्पण करायचं आहे. कारण दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा मानली जाते. या दिवशी पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो आणि त्यासाठी दक्षिण दिशेला असं तिळाचं पाणी जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे. तिळाचं पाणी अर्पण केल्याने काय होतं तर प्रखर पितृदोष आहे तो तर दूर होतोच. म्हणून या आषाढ अमावस्येच्या दिवशी घरातील जो प्रमुख व्यक्ती आहे तर त्या प्रमुख व्यक्तीने अवश्य दक्षिण दिशेला 1 लोटा जल काळे तीळ टाकून अर्पण करायचं आहे. यानंतर बघा, या दिवशी आपल्या देवघरातील सर्व देवतांची दिव्यांची पूजा करायची आहे. दिवे घासून तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत. कारण दुसऱ्या दिवशी लगेच पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यामुळे सर्व देवी देवतांची व्यवस्थित स्वच्छता करून घ्यायची आहे. सर्व दिवे स्वच्छ करायचे आहेत आणि संध्याकाळी दिव्यांची पूजा जी आहे तर ती अवश्य करायची आहे. आता पूजा सकाळी केली तर चालेल का? तर हो, संध्याकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. परंतु बघा, अमावस्येच्या दिवशी सगळीकडे पृथ्वीवरती अंधार असतो आणि म्हणून
या अमावस्येला सायंकाळीच दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यांचा लख प्रकाश जो आहे तर तो आपल्या घरात पडत असतो आणि हा जो प्रकाश असतो ना, तर या प्रकाशामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात. म्हणून बघा, तुम्ही संध्याकाळी दिव्यांची पूजा करण्याचा जास्तीत जास्त शक्यतो प्रयत्न करा. त्याचबरोबर या आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे. तर या दिवशी तुम्हाला संपूर्ण दिवसभर आणि एक रात्रभर एका तेलाचा किंवा तुपाचा दिवा आहे तर तो आपल्या देवघरामध्ये अखंड लावायचा आहे. बघा, या दिवशी देवघरामध्ये अखंड दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे. यथाशक्ती होईल ते दान तुम्ही करू शकता. अगदी अन्नदान, वस्त्रदान, पितृ, तुम्ही इतर कुठलंही दान केलं तरी चालेल, परंतु दान जे आहे तर ते थोडंफार नक्की करा. तसेच या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा दुपारी, संध्याकाळी, जेव्हा केव्हा शक्य होईल, वेळ मिळेल तेव्हा जवळपास मारुतीचं जर मंदिर असेल तर त्या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथं थोडंसं काळे तीळ, थोडंसं काळे उडीद, एक नारळ आणि तेल जे आहे तर ते अवश्य अर्पण करायचं आहे. या दिवशी मारुतीची पूजा केल्याने बघा, आपल्या आयुष्यातील जी काही संकट आहेत ना, ती दुःख आहेत तर ते कमी होतात. तसेच हा दिवस हा महादेवांना सुद्धा समर्पित आहे. महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती काळे तीळ आहेत तर ते अवश्य अर्पण करा. भगवान महादेव हे आपल्या पितरांचे, देवतांचे देवता मानले जातात आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा करणे सुद्धा खूप जास्त शुभ मानलं जातं. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर कोणतेही उपाय तुम्हाला करता येणार नाहीत. अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला या आषाढ अमावस्येच्या, दीप अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची, त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जाता जाता हर हर महादेव ही कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.